स्टेटमेंट नंतर माझी मागणी आहे। सचिन वाजेंनी एक गंभीर आरोप केलेला आहे की अनिल देशमुख जे माजी गृहमंत्री आहेत ते पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे। त्यांनी तसं पत्र सुद्धा फडणवीसांना लिहिलेलं आहे। मुळामध्ये ते अजून कस्टडीमध्ये अशा वेळी एका कस्टडीमध्ये असलेल्या व्यक्तीचा किती प्रमाणावरती त्याची सुनावणी म्हणा किंवा त्याच्या स्टेटमेंटला महत्त्व द्यायचा हा एक प्रश्न तांत्रिक आहे। ही स्टेटमेंट देता येते का आणि मग टायमिंग हा महत्त्वाचा भाग आहे। आपण बघितलं असेल गेल्या आठवड्याभरापासून अनिल देशमुखजींनी जे पर्दाफाश करण्याचं काम केलेलं आहे, गौप्यस्फोट केलेले आहेत आणि म्हणून आज त्यांना जाणून बुजून ही स्टेटमेंट द्यायला लावलं आहे का हाही एक प्रश्न निर्माण होणार आहे। अर्थात त्यांनी या अगोदर काही त्यांची जर स्टेटमेंट दिले असतील तर ते रेकॉर्ड झालं असेल त्या यंत्रणाकडनं, मग आतून नवीन होऊन बोलायची काय गरज लागली हाही एक संशोधनाचा भाग आहेत ना। आणि म्हणून परत नाहक बदनाम करणं किंवा या संपूर्ण प्रक्रियेतून त्यांना वेगळ्या पद्धतीने घेऊन जाणं हा महत्त्वाचा आहे। आपण सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे की ते अजून बेलवरती आहे। न्यायालयीन पूर्ण असलेले जे खटला आहे अजून तो चाललेला आहे, तो पूर्ण व्हायचा आहे आणि त्याच्या अगोदरच आपण आरोपी जर काही आरोपीतच सिद्ध करणार असेल तर त्याला काय अर्थ नाही। पण ते म्हणतात माझ्याकडे सर्व पुरावे आहेत आणि नार्को टेस्टसाठी सुद्धा मी तयार आहे। पण त्यांना थांबवलं कोणी? सरकारनं थांबवलं कोणी? आणि मुळामध्ये एक तेही आता आरोपी आहेत कस्टडीमध्ये, ते काय माफीचे साक्षीदार झाल्यानंतर त्यांना कोर्टाने किंवा निर्दोष मुक्तता करून सोडलेले आणि मग ते हे बोलतायत का? तर ह्या सर्व प्रश्नाच्या वरती पण लोक प्रश्नचिन्ह विचारणार।